नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनातर्फे मुलींसाठी एक उत्कृष्ट अशी योजना राबवली जाते। ती योजना म्हणजे लेक लाडकी योजना। या योजनेअंतर्गत राज्यातील मुलींना 1,01,000 रुपये मिळत असतात। या योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर त्यासाठी पात्रता काय लागणार आहे, शर्ती व अटी काय असणार आहेत, कागदपत्रे काय लागणार, अर्ज कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। आपलं टेलिग्राम चॅनल आहे, व्हॉट्सअप चॅनल आहे, त्याला देखील फॉलो करून घ्या, कारण अशाच प्रकारचे नवनवीन योजनांचे व्हिडिओ व नवीन अपडेट्स तुमच्यासाठी घेऊन येत असतो। मित्रांनो, मी श्रीपाद आगेदिघे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, लेक लाडकी या योजनेचा जर तुमच्या मुलीसाठी तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर हा GR आहे। हा GR 30 ऑक्टोबर 2023 चा हा GR आहे। जवळपास 1 वर्ष या GR ला झालेला आहे। योजना चांगल्या प्रकारे या ठिकाणी चालू आहे। या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही योजना सुरू करण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा महिला व बाल विकास विभागाचा हा GR आहे। थोडक्यात प्रस्तावना बघूया। मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे यासाठी दिनांक 1 ऑगस्ट 2017 पासून माझी कन्या भाग्यश्री सुधारित नवीन योजना संदर्भाधीन दिनांक 1 ऑगस्ट 2017 च्या शासन निर्णयान्वये लागू करण्यात आलेली आहे। सदर योजनेस मिळणारा अपुरा प्रतिसाद विचारात घेऊन सदर योजना अधिक्रमित करून मुलींच्या सक्षमीकरणाकरिता नवीन योजना लागू करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते। त्या अनुषंगाने सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात येईल। पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्यामध्ये अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलींचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये रोख देण्यात येतील, अशा प्रकारची घोषणा त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि या अनुषंगाने शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। या ठिकाणी बघा, माझी कन्या भाग्यश्री सुधारित ही योजना अधिक्रमित करून राज्यात दिनांक 1 एप्रिल 2023 पासून मुलींच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्यास या शासकीय निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे। पहिल्या योजनेचं नाव होतं बघा, माझी कन्या भाग्यश्री। या योजनेला तेवढा प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून शासनाने 2023 मध्ये लेक लाडकी ही योजना राबवलेली आहे आणि या योजनेचा GR निर्गमित केलेला आहे। आता यामध्ये सदर योजनेची उद्दिष्टे काय आहेत ते बघूया। बघा, पहिलं उद्दिष्ट आहे मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढविणे। त्यानंतर मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे आणि शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे। तर अशा प्रकारचे हे या योजनेचे, लेक लाडकी या योजनेचे उद्दिष्ट आहेत। त्यानंतर बघा, तिसरा मुद्दा, सदर योजनेअंतर्गत खालील अटी शर्ती व त्याकरिता नमूद आवश्यक कागदपत्रे यांच्या आधारे पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये, म्हणजेच जन्मानंतर 5,000 रुपये, इयत्ता पहिलीत 6,000 रुपये, 6वीत 7,000 रुपये, 11वीत 8,000 रुपये, तर लाभार्थी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये याप्रमाणे एकूण रुपये 1,01,000 एवढी रक्कम देण्यात येईल। तर अशा प्रकारची ही योजना आहे। मुलगी जन्मल्यानंतर 5,000, इयत्ता पहिलीत गेल्यानंतर 6,000, 6वीत गेल्यानंतर 7,000, 11वी मध्ये गेल्यानंतर 8,000, तर 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 75,000 असे एकूण 1,01,000 रुपये मुलीला देण्यात येणार आहेत। तर अटी आणि शर्ती बघून घेऊया। बघा, अटी आणि शर्ती काय आहेत। ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबामध्ये दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना लागू असणार आहे। बघा, 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्माला येणाऱ्या 1 अथवा 2 मुलींसाठी ही योजना लागू असणार आहे, जास्तीत जास्त 2 मुलींसाठी। तसेच 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास मुलीलाच ही योजना लागू असणार आहे। त्यानंतर 2 नंबर, पहिल्या अपत्याच्या 3ऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या 2ऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। तसेच
दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय असणार आहे. बघा, दुसऱ्या प्रसूतीच्या वेळेस जर मुलगी जन्माला आली किंवा दोन्हीही जुळ्या मुलीच जन्माला आल्या तर दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र त्यानंतर माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे गरजेचं आहे. कुटुंब नियोजन म्हणजे तुम्हाला माहित झालं असेल, ऑपरेशन करणं गरजेचं आहे. त्यानंतर चौथा मुद्दा बघा, दिनांक 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना ही योजना अनुज्ञेय राहणार आहे. मात्र माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे गरजेचं आहे. त्यानंतर लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं गरजेचं आहे. लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यातीलच असणं गरजेचं आहे आणि लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे रक्कम 1 लाख पेक्षा जास्त नसलं पाहिजे. 1 लाखाच्या आत लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे असलं पाहिजे. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे बघा, लाभार्थींचा जन्माचा दाखला म्हणजेच मुलीचा जन्माचा दाखला लागणार आहे. कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या आत असलं पाहिजे, जास्त नसलं पाहिजे. याबाबतचा तहसीलदार किंवा सक्षम अधिकारी यांचा दाखला या ठिकाणी आवश्यक लागणार आहे. त्यानंतर लाभार्थीचे आधार कार्ड, लाभार्थीचे म्हणजे मुलीचे आधार कार्ड. प्रथम लाभाच्या वेळी ही अट शिथिल असणार आहे, म्हणजे प्रथम लाभाच्या वेळी तुम्हाला आधार कार्डची आवश्यकता नाही, परंतु नंतर तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे मुलीचं. त्यानंतर पालकाचे आधार कार्ड लागेल. बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत म्हणजेच झेरॉक्स लागणार आहे. रेशन कार्ड, पिवळे अथवा केशरी रेशन कार्डची साक्षांकित प्रत म्हणजेच रेशन कार्डची झेरॉक्स लागणार आहे. मतदान ओळखपत्र लागेल. शेवटच्या लाभाकरिता, आता मुलगी 18 वर्षाची झाल्याच्या नंतर, शेवटच्या लाभाकरिता 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला त्या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला म्हणजेच बोनाफाईड लागणार आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र अ येथील अटी शर्तीमधील क्रमांक 2 येथील अटीनुसार लागणार आहे. काय तर कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचं प्रमाणपत्र. त्यानंतर अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील. म्हणजे मुलीचा विवाह झालेला असेल तर अंतिम लाभ हा मिळणार नाही. त्यासाठी मुलीचा विवाह झालेला नसला पाहिजे. अविवाहित असल्याचं लाभार्थीने स्वयं घोषणापत्र देखील त्या ठिकाणी द्यायचं आहे मुलीने. त्यानंतर बघा, अंगणवाडी पर्यवेक्षिका मुख्य सेविका यांनी सदर अर्जाची व प्रमाणपत्राची छाननी तपासणी करून प्रत्येक महिन्याला नागरी व ग्रामीण क्षेत्रातील बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच संस्थांमधील अनाथ मुलींच्या बाबतीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी एकत्रित यादी जिल्हा कार्यालय अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे द्यायची आहे. त्यानंतर बघा, योजनेअंतर्गत विविध जबाबदाऱ्या व कार्यपद्धती ही खालीलप्रमाणे असणार आहे. पहिली बघा, फॉर्मची ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करणे. आता फॉर्म जो आहे तो ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी कोणी करायचं आहे ते बघा. लेक लाडकी या योजनेअंतर्गत लाभ देण्याकरिता पोर्टलवर लाभार्थींची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी अंगणवाडी सेविका तथा पर्यवेक्षिका मुख्य सेविका यांनी करायची आहे. तसेच लाभार्थ्यांचे अर्ज व सर्व कागदपत्रे पोर्टलवर अपलोड देखील करायचे आहेत. तर हा जो फॉर्म आहे, या लेक लाडकी या योजनेचा जो फॉर्म आहे, हा फॉर्म तुम्हाला मॅन्युअली भरून द्यायचा आहे अंगणवाडी सेविकेकडे आणि तो फॉर्म अंगणवाडी सेविका किंवा मुख्य सेविका तो फॉर्म पोर्टलवर दाखल करतील. म्हणजे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येणार नाही किंवा ऑनलाईन कुठेही इतर भरता येणार नाही. अंगणवाडी सेविका मार्फतच, मुख्य सेविका मार्फतच ऑनलाईन पद्धतीने हे फॉर्म भरले जातील. याची ऑनलाईन जर फॉर्म भरण्याची पद्धत असती तर त्याचा व्हिडिओ करून तुम्हाला मी नक्की दाखवला असता, परंतु हा ऑफलाईन भरायचा फॉर्म आहे. तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे फॉर्म भरून द्यायचा आहे आणि नंतर ते त्यांच्या पोर्टलवरती ऑनलाईन फॉर्म भरतील. त्यानंतर नंबर 2चा बघा, अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका लेक लाडकी योजनेच्या लाभार्थींची पात्रता पडताळणी करण्याची जबाबदारी ही अंगणवाडी सेविका, संबंधित पर्यवेक्षिका, मुख्य सेविका यांची राहील. अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका यांनी लाभार्थी पात्रतेची खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा. सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे. त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत. बघा जबाबदाऱ्या काय आहेत बघा. कार्यक्षेत्र काय असणार आहे, ग्रामीण भाग आणि नागरी भाग.
ग्रामीण भागासाठी लाभार्थ्यांची अर्ज स्वीकृती कोण करेल? तपासणी पोर्टलवर अपलोड करायची जिम्मेदारी कोणाची आहे? तर अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका. नागरी भागासाठी देखील अंगणवाडी सेविका आणि मुख्य सेविका असं असणार आहे. त्यानंतर ग्रामीण भागासाठी अर्ज पडताळणी करून सक्षम अधिकाऱ्याकडे मान्यतेकरिता सादर करणे संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी ग्रामीणसाठी आणि संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी नागरीसाठी. त्यानंतर अंतिम मंजुरी देण्याकरिता सक्षम अधिकारी कोण असणार आहे? तर संबंधित जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालविकास विभाग, तर मुंबई शहर व इतर उपनगराच्या बाबतीत नोडल अधिकारी हे असणार आहेत. त्यानंतर पोर्टलवरची संपूर्ण जबाबदारी संचालन, अद्ययावत करणे इत्यादी बाबतीत राज्य कक्ष प्रमुख जबाबदार असणार आहेत. अशा प्रकारची ही जबाबदारी निश्चित करून देण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा, सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना विविध टप्प्यावर देण्यात येणारा लाभ थेट लाभार्थी हस्तांतरण म्हणजेच DBT द्वारे थेट लाभार्थीच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा, थेट लाभार्थींच्या खात्यावर DBTने जमा झाल्यानंतर त्याकरिता लाभार्थी व माता यांचे संयुक्त बँक खाते उघडणे अनिवार्य आहे. लाभार्थी मुलगी व तिच्या आईचं संयुक्तिक खातं म्हणजे जॉईंट खातं असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. ही या ठिकाणी अट आहे. एखाद्या प्रकरणी मातेचा मृत्यू झालेला असेल तर लाभार्थी व पिता यांचे संयुक्त खाते उघडण्यात यावे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे लाभार्थी मुलगी आणि तिच्या आईचं खातं असलं पाहिजे. जर आई नसेल तर लाभार्थी मुलगी आणि तिच्या वडिलांचं खातं हे जॉईंट खातं असलं पाहिजे. मात्र अशा प्रकरणात अर्ज सादर करताना मातेचे मृत्यू प्रमाणपत्र त्या ठिकाणी अवश्य लागणार आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा मुद्दा बघा, दिनांक 1 एप्रिल 2023 अगोदर जन्मलेल्या मुलीस माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या अटी व शर्तीनुसार लाभ दिला जाईल. कधी? 1 एप्रिल 2023 अगोदर जन्मलेल्या मुली असतील तर त्यांना माझी कन्या भाग्यश्री या योजनेच्या अटी व शर्तीनुसार लाभ दिला जाणार आहे. परंतु कधीपर्यंत? तर ते पण देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. मात्र त्याकरिता अर्ज सादर करण्याचा दिनांक हा 31 डिसेंबर 2023 एवढाच राहील. त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. म्हणजे 31 डिसेंबर 2023 पर्यंत या अर्जांसाठी मुदत होती. त्यानंतर हे अर्ज स्वीकारले जाणार नाही. आता 1 एप्रिल 2023च्या अगोदरचा जर जन्म असेल मुलीचा आणि त्यावेळेस जर तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर 31 डिसेंबर 23 पर्यंत तुम्हाला अर्ज सादर करणं गरजेचं होतं. आता त्यानंतर जर तुम्ही अर्ज सादर केले तर तुम्हाला लेक लाडकी या योजनेचा अटी व शर्तीनुसार लाभ भेटणार आहे. तर अशा प्रकारे हा लेक लाडकी या योजनेचा संपूर्ण GR आहे. त्यानंतर तुम्हाला जो अर्ज करायचा आहे, अंगणवाडी सेविकेकडे जो अर्ज तुम्हाला लिहून द्यायचा आहे त्या अर्जाचा नमुना देखील या GR मध्ये देण्यात आलेला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, फॉर्म लेक लाडकी योजना अंतर्गत नोंदणीसाठी अर्ज आणि हप्ता मागणी पत्र, पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, चौथा हप्ता, पाचवा हप्ता, अशा प्रकारे या ठिकाणी हप्ते देण्यात आलेले आहेत. त्यानंतर वैयक्तिक माहिती बघा, लाभार्थी तपशील, पहिले अपत्य, दुसरे अपत्य, जुळे अपत्य, या ठिकाणी तुम्हाला टिक मार्क करायचा आहे. कोणता अपत्य आहे, पहिला आहे, दुसरा आहे का जुळा आहे. त्यानंतर लाभार्थींचे नाव म्हणजे मुलीचं नाव या ठिकाणी टाकायचंय. त्यानंतर मुलीचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर लाभार्थ्याचे पालकाचे आई वडील यांचे नाव, आई किंवा वडील ज्यांचं तुम्ही अकाउंट ओपन करताय ज्यांचं नाव तुम्ही सोबत लावत आहात त्यांचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे. त्यानंतर त्यांचा पालकांचा आधार क्रमांक, या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे. ईमेल ID असेल तर ईमेल ID टाकायचा आहे आणि आधार कार्ड प्रत फॉर्म सोबत जोडायची आहे. त्यानंतर सध्याचा निवासाचा पत्ता तुम्हाला द्यायचा आहे. घर, इमारत, सदनिका क्रमांक असेल तर इथे टाका. रोड, रस्ता, लाईन असेल तर इथे, क्षेत्र, परिसर असेल तर इथे लिहायचं आहे. गाव, शहराचं नाव लिहायचं आहे. पोस्ट ऑफिसचं नाव लिहायचं आहे. तालुका, जिल्हा, पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजेच मोबाईल क्रमांक लिहा या चौकटीमध्ये. त्यानंतर या योजनेच्या लाभासाठी फॉर्म भरतेवेळी असलेल्या जिवंत अपत्याची संख्या, म्हणजे तुम्हाला एकूण अपत्य किती आहेत हयात ते पूर्ण तुम्हाला या ठिकाणी टोटल अपत्यांची या ठिकाणी संख्या टाकायची आहे. त्यानंतर अर्ज करते आहे कशासाठी, तर पहिल्या अपत्यासाठी करत आहे का दुसऱ्या अपत्यासाठी करत आहे की जुळ्या अपत्यासाठी, तर या कंसामध्ये तुम्हाला टिक मार्क करायचा आहे. त्यानंतर टिप बघा, या ठिकाणी पहिल्या अपत्यासाठी तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्यासाठी दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करीत असताना कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे गरजेचं आहे. त्यानंतर बँकेचे तपशील द्यायचे आहेत तुम्हाला खाली. या ठिकाणी सुरुवातीला बँकेचा खाते क्रमांक द्यायचा आहे. त्यानंतर बँकेचा IFSC कोड द्यायचा आहे. त्यानंतर बँकेचे शाखेचं नाव आणि बँक खाते आधार कार्डशी संलग्न आहे का,
होय किंवा नाही तसं या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. आणि सोबत या फॉर्मच्या सोबत खाते क्रमांक व बँकेचे नाव दाखविणारे पासबुक प्रत यासोबत जोडायचे आहे तुम्हाला. त्यानंतर 7वा मुद्दा, लेक लाडकी योजनेच्या कोणत्या टप्प्याच्या लाभासाठी अर्ज करत आहात. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा हप्ता, चौथा हप्ता, 5वा हप्ता. तर या ठिकाणी तुम्हाला टिक मार्क करायचे. अशा पद्धतीने टिक मार्क करून या ठिकाणी दिनांक टाकायचा आहे, ठिकाण टाकायचं आहे आणि लाभार्थी पालक जे असतील त्या पालकांचं या ठिकाणी सही करायची आहे किंवा मग डाव्या अंगठ्याची निशाणी या ठिकाणी द्यायची आहे. अर्जासोबत जोडण्याचे कागदपत्र देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आपण कागदपत्र वरती बघितलेत, GR मध्ये जे आहेत तेच या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. त्यानंतर अंगणवाडी सेविका यांनी भरावयाची माहिती देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे. या अंगणवाडी सेविका संपूर्ण माहिती तुम्ही जी माहिती द्याल त्यावर त्या अंगणवाडी सेविका हा फॉर्म भरतील त्यांच्या हस्ते. त्यानंतर पर्यवेक्षिका यांनी भरावयाची माहिती देखील या ठिकाणी जोडलेला आहे नमुना. आणि शेवटी आहे लाभार्थींना अंगणवाडी सेविका यांनी द्यावयाची पोचपावती. तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडून ही पोचपावती भरून तुम्हाला दिल्या जाईल. तर अशा प्रकारे संपूर्ण अर्ज आणि हा GR आहे. GR सोबतच अर्जाची प्रत देखील दिलेली आहे. त्यामुळे GR जर तुम्हाला संपूर्ण वाचून घ्यायचा असेल सविस्तर तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये GR ची लिंक देऊन ठेवतो. GR वाचून घ्या आणि अर्जाची प्रिंट देखील करून घ्या. तर अशा पद्धतीनं लेक लाडकी या योजनेचा हा GR आहे आणि या योजनेचा लाभ तुमच्या मुलीसाठी तुम्ही घेऊ शकता. 1,01,000 रुपये मुलीच्या 18व्या वर्षापर्यंत तिला मिळणार आहेत. तर अशा पद्धतीनं हा GR होता. व्हिडिओमधील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अपडेट्ससह. तोपर्यंत